नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील हे आदिवासी कुटुंबातील पती पत्नी आहेत. हे नदीमध्ये मासेमारी करतात आणि आज यांनी इंद्रायणी नदीतला शिवडा हा 10 किलोचा आहे आणि इंद्रायणी नदीचे मासे हे एकदम चविष्ट आहेत आणि ही मासे घेण्यासाठी परिसरातील नागरिक खवय्यांची उपस्थिती झालेली आहे. तर हा व्यक्ती आहे की सर्वात मोठ्या आकाराचे मासे पकडणार म्हणून ओळख आहे. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? कधी पकडले? मग नाव काय? आज पकडले. नाव काय? सकाराम खानवाल. बर, कुठं राहता? पातरगाव. बर, किती वाजता आले होते मासेमारी करायला आणि कसे पकडले? सकाळी आलतो 7 वाजता. हा, 3 वाजेपर्यंत झाले पकडून. बर, कुठे पकडले हे? पवना नदीला. हा, बर, आपल्याकडे मावळ तालुक्यामध्ये इंद्रायणी आणि पवना ह्या 2 नद्या आहेत. तर हे पवना नदी आता तो जो आहे हा हे किती किलोचे मासे असतील? 10 किलोचे आहेत. 10 किलो. हा. हा, आणि तो मरळ आहे तो पण 10 किलो. तर सर्वाधिक मोठे असे मासे पकडलेले आहेत आणि बघ्यांची गर्दी वाढलेली आहे. बरं, हा मासा जो आहे चुकून याच्या तोंडामध्ये जर हात गेला तर आपला हात जखमी होऊ शकतो. त्याच्याबद्दल काय सांगाल? काय सांगाल त्याच्याबद्दल? काही माणसाचा हात कापून जाईल. बर, तर माणसाचा हात कापून जाईल. मावळ तालुक्यामधले जे इंद्रायणी नदी आहे, पवना नदी आहे, या नदीमध्ये बरं टोपलं उचला बरं जरा, किती वजन होतं बघू. तर हे इतकं वजनदार असे मासे आहेत. तर खरंच या पती पत्नीचं कौतुक केलं पाहिजे. हे मासेमारी करण्यासाठी रात्री अपरात्री जाळी टाकणं असन आणि एवढे असे हे मासे, या माशांना सर्वसामान्य माणूस बघून भिवू शकतो, पण इतके मोठे मासे यांनी हे पकडलेले आहेत आणि खरंच यांचं कौतुक की मावळ तालुक्यामध्ये पवना नदी आणि इंद्रायणी नदीमध्ये मच्छीमारी करणारे हे आदिवासी कुटुंबातले जे सकाराम वाघमारे आहेत आणि त्यांची पत्नी. काय नाव तुमचं? विमल वाघमारे. विमल वाघमारे. तुम्ही तर माळकरी आहे. तरी माळकरी आहेत, पण आमचे पेशच आहे मासे धरायचे. माळकरी आहेत तरी ते मासे पकडतात. खरंच इतके मोठ्या आकाराचे मासे आहेत. हा मासा आहे, हा इतका जड मासा आहे, इतका मोठा मासा पकडलेला आहे यांनी की हा शिवडा, त्यानंतर हा मरळ आहे, हा जिवंत आहे. चुकून जर ह्याच्या तोंडामध्ये हात गेला तर आपला कार्यक्रमच केला. हा 10 किलोचा मरळ. म्हणजे हे मासे पकडत असताना फार मोठी डेअरिंग असते. तर पवना नदीमधली ही सर्वाधिक मोठ्या आकाराचे मासे पकडण्याची ही मासेमारी केलेली आहे आणि खरंच हे मासे खाताना चविष्ट आणि आरोग्यासाठी आवश्यक आहेत. ओमेगा 3 जे आपल्या मानवी शरीराला सर्वाधिक महत्त्वाचं जे ऑइल आहे ते माशामधनं भेटत असतं आणि मासे खाल्ल्यामुळं तंदुरुस्तही राहतं. आणि या ठिकाणी बरेचशी बघायची. किती किलोचा मासा आहे? काय नाव तुमचं? माझं नाव रवी. बरं, काय सांगाल माशाबद्दल? माशाबद्दल देत आहे 10 किलोचा मासा. हां, तर 10 किलोचे हे मासे पकडलेले आहेत. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद.